तुमच्या मनाला फ्रेश करणारेच विचार शेवटपर्यंत पहा. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटले पाहिजे. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा खूप उपयोगी होणे अधिक चांगला आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे आहे. देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. या गोष्टी आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही, एकमेव उपाय म्हणून पाहतील. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. जो मंद म्हणून हास्य करतं, तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात. निवडलेला रस्ताच जर इमानदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्न उरत नाही, भले सोबत कुणी असो किंवा नसो. जर यशाच्या गावाला जायचे असेल तर अपयशाच्या वाटेने प्रवास करावा लागेल. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. जीवनात चांगलं म्हणून होण्यापेक्षा एवढंच करा, चुकलं तेव्हा माफी मागा, अनु कोणी चुकलं तरी माफ करा. आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल, पण आपण हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. आपल्या नीतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. श्रीमंत ही वाऱ्यावर उडणारे जात, ते कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे व्यक्तिमत्व. पाणी झाडाला आणि संवाद नात्याला पाहिजेच, तरच ते टिकतात, अन्यथा ते तुटतात. एक मुळापासून तर एक मनापासून.